नमस्कार, मी तुमचा मास्तर म्हणजे भास्कर. आज आपण डेटा अनालिस्ट जी पोझिशन आहे किंवा जो जॉब प्रोफाईल आहे डेटा इंडस्ट्रीमधले एकदम बेसिक जॉब प्रोफाईल, ज्याच्या नुसार तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक स्टार्टिंगची पायरी त्याला आपण म्हणूया, तो म्हणजे डेटा अनालिस्ट. तर डेटा अनालिस्ट बनण्यासाठी तुम्हाला नेमकं काय काय करावं लागेल आणि काय काय शिकावं लागेल त्याचा आज आपण ओव्हरव्ह्यू बघणार आहोत. ओके, डेटा अनालिस्ट. ओके, तर सगळ्यात पहिले आपण बघूया डेटा अनालिस्ट म्हणजे काय. डेटा म्हणजे माहिती, अनालिस्ट म्हणजे अनालिसिस करणारा किंवा परीक्षण करणारा. ओके, मराठी भाषेत बोलायचं झालं तर अनालिस्ट म्हणजे काय नेमकं आपण उदाहरणानुसार बघूया. इथे बघा, एक कंपनी आहे, त्या कंपनीचं नाव आहे IT वाला. उदाहरणासाठी कंपनी घ्या IT वाला. ही कंपनी काय सॉफ्टवेअर तयार करते आणि वेगवेगळ्या स्टेटमध्ये विकते. आता या कंपनीने A नावाच्या स्टेटमध्ये विकलं, B नावाच्या स्टेटमध्ये, C, D, E च्या 5 स्टेटमध्ये ही कंपनी आपले प्रोडक्ट विकते IT वाला. आता एखाद्या वेळेस काय होतं की जो ओनर असतो, ओनर काय म्हणतो की मला काय करा, मला रिपोर्ट तयार करून द्या की कोणत्या स्टेटमध्ये आपले प्रोडक्ट जास्ती विकले चाललेत आणि कोणत्या मंथ मध्ये जास्ती विकले चाललेत. मग जुन्या जमान्यात कसं होतं, एखादा कोणी माणूस बँकेत गेलं की रजिस्टर, तुम्हाला किती रुपये पाहिजे, इथं लिहा, इथं अंगठा मारा, इथं ठसे मारा, हे जुन्या पद्धतीने जात होतात. परंतु आता आपण ऍडव्हान्स लेवलला आलेलो आहेत. न्यू जनरेशनचे लोक काय आहेत की आता जो डेटा आहे तो कॉम्प्युटरवरती आपला सेव्ह असतो डेटा. ओके, तर आता IT वाला कंपनीच्या ओनरने तुम्हाला किंवा त्या कंपनीच्या एम्प्लॉईजला विचारलं की कोणत्या स्टेटमध्ये आपले प्रोडक्ट जास्ती विकले चाललेत, ते मला रिपोर्ट द्या. मग काय करणार, तो रिपोर्ट घेणार, एका जागेवर तयार करणार आणि त्याचं रिपोर्टचं एक व्हिज्युअलायझेशन, एक प्रॉपर डॅशबोर्ड तयार करणार. आणि तो डॅशबोर्ड कसा असणार, फॉर एक्झाम्पल साठी इथे असं सेल्स आणि इथे कंपनी ABCDE. ओके, इथे याचा एक डब्बा आलेख म्हणूया याला, पुन्हा याचा एक डब्बा असा, ह्याचा डब्बा असा, ह्याचा डब्बा असा, ह्याचा डब्बा असा. आता या चित्रावरून तुम्ही लगेच सांगू शकतात नेमकं कोणत्या स्टेटमध्ये जास्ती प्रोडक्ट विकले गेले. लगेच तुम्हाला कळतं ही स्टेटमध्ये जास्त विकले जातात. मग हेच काम आहे डेटा अनालिस्टचं, अनालिसिस करणे, डेटा घेणे, अनालिसिस करणे, रिपोर्टिंग वगैरे तयार करणे. आणि जो डिसिजन मेकर्स आहेत किंवा जे आपल्या कंपनीचे डिसिजन घेणारे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी रिपोर्ट तयार करणे. बरं, आता रिपोर्ट कसा तयार करायचा, आता तुम्ही म्हणता मास्तर इथं एक्स ऍक्सिस दिसायला, इथं वाय ऍक्सिस दिसायला, इथं आलेखच दिसायला, ग्राफच दिसायला, परंतु हा ग्राफ नाहीये. मग हेच कोणत्या टूल्सच्या मदतीने असे रिपोर्ट तयार करायचे तेच आपण बघणार आहेत. आता मी तुम्हाला माहिती दिली की डेटा अनालिस्ट म्हणजे काय. आता तुम्हाला थोड्या प्रमाणात आयडिया आली असेल की डेटा अनालिस्ट म्हणजे नेमकं काय. ओके, आता मुद्द्याकडे जाऊया. डेटा अनालिस्ट बनण्यासाठी तुम्हाला शिकावं काय लागेल. सगळ्यात पहिले मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की प्रॉपर डेटा अनालिस्ट बनायचं असेल, इतक्या प्रमाणात तुम्हाला कोडिंग नाही आली तरी चालेल, परंतु काही बेसिक गोष्टी येणं गरजेचं आहे. तसं की तुम्ही कम्प्युटर ओपन केल्या तुम्हाला एक हिरव्या कलरची फाईल दिसते, त्या फाईलला म्हणतो आपण एक्सेल फाईल. तर एक्सेल येणं गरजेचं आहे डेटा अनालिस्ट बनायचं असेल तर. मग एक्सेलचा आणखी काही सब पार्ट पडतात. एक्सेलचा सब पार्ट म्हणूया की एक्सेल मध्ये तुम्हाला पॉवर क्वेरी एडिटर येणं गरजेचं आहे. पॉवर क्वेरी एडिटर हे येणं गरजेचं आहे. एक्सेल मध्ये आल्यानंतर तुम्हाला बेसिक गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. पिवोट चार्ट आणि पिवोट टेबल, काय जण पिवोट पायोट काही पण म्हणतात, आपण बी काय पण म्हणूया, पिवोट टेबल. ओके, आणि तिसरं महत्वाचं आहे की तुम्हाला फॉर्म्युलेच काय ते माहित पाहिजे. फॉर्म्युला कोणता कुठे अप्लाय करायचा, त्यालाच लाडाने आपण फंक्शन पण म्हणूया, एक्सेल मधील फंक्शन. त्याच्यानंतर तुम्हाला एक्सेलचं आणखी ऍडव्हान्स नॉलेज पाहिजे असेल किंवा आणखी तुम्हाला प्रॉपरचा डेटा अनालिस्ट बनायचा असेल तर आणखी एक गोष्ट एक्सेल मध्ये असते, ती म्हणजे मॅक्रो कोड्स एक्सेल मध्ये असतात. एवढ्या गोष्टी तुम्हाला एक्सेलच्या आल्या की तुम्हाला नुसतं एक्सेल वरती पण जॉब मिळतो. आणि त्याच्या जॉबची तुम्हाला कमीत कमी तुम्ही जर मार्केटला सर्च केलं की तुम्हाला कमीत कमी 5 ते 6 लाखाचं पॅकेज फक्त एक्सेलवर पण मिळू शकतं. फक्त त्याप्रमाणे तुम्हाला नॉलेज असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर एक्सेल झाल्यानंतर आणखी काय यायला पाहिजे, एक्सेल झाल्यानंतर तुम्हाला आणखी काय यायला पाहिजे, तर एक लँग्वेज आहे जी डेटाबेस मधून डेटा घेण्याच्या कामी येते. त्या लँग्वेजचं नाव आहे
SQL याचाच लॉंग फॉर्म काय, स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज, यालाच काय काय लोक सिक्वल म्हणतात. तर हे SQL आहे, हे एक येणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बेसिक पायथनची कोडिंग आली तर खूपच बेटर. काय काय कंपन्या विचारत नाहीत, परंतु काय काय कंपन्यांमध्ये कसं असतं, जर तुम्हाला पायथनचं नॉलेज येत असेल तर वेल अँड गुड. ओके, तर पायथनचं एकदम बेसिक, डीपचं नाहीये, पायथनचं एकदम बेसिक. मग त्याच्यामध्ये 2 लायब्ररीज आल्या तरी काफी आहेत. त्या लायब्ररीज कोणत्या, पांडाज आणि नमपाय नावाच्या लायब्ररीज आल्या, तेवढ्या 2 लायब्ररी इनफ आहेत, मोर दॅन इनफ आहेत. हे काय ऑप्शनल, काही काही कंपन्या मागतात, काही काही नाही, पण तुम्हाला प्रॉपरचा टॉपचा डेटा अनालिस्ट बनायचं असेल तर हे येणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कोणतंही एक व्हिज्युअलायझेशन टूल माहित असणं किंवा येणं गरजेचं आहे. व्हिज्युअलायझेशन टूल म्हणजे ज्याच्यावरती आपण रिपोर्ट तयार करतो, त्या टूलचे नाव आहेत टॅब्ल्यू, आणि सगळ्यात मार्केटला सध्या ट्रेंडिंग आहे पॉवर BI. तर हे टूल तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. दोन्हीपैकी एक असलं तरी बेटर, 2 आलं तरी बेटर. तर एवढ्या गोष्टी तुम्हाला आल्या की तुम्ही एकदम टॉपचे डेटा अनालिस्ट बनले म्हणून समजा. ओके, तर आजच्यासाठी आपण इथेच थांबूया. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.